पालघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलं ते मुंबई संघाला. एक देशाची आर्थिक राजधानी जी म्हणले ते मुंबई, त्या मुंबईहून आलेले खेळाडू बघायला मिळतात. जिथं प्रेक्षकांनी खूप सारा आनंद उलटायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येते महिला वर्गाकडून पालघर संघाकडून. मुंबई संघाचा एखादा प्रतिनिधी, मुंबई संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. महिला प्रतिनिधी कोणी असेल प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मुंबई संघाचा एखादा प्रतिनिधी वैयक्तिक आणि पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज निधी. एक चांगला प्रयोग, इतिहास जमा होणारा प्रयोग बघायला मिळतोय. टेक्निकल टाइम आउट घ्यायचंय पंचांनी जरा 2 मिनिटं. मुंबई संघाचा एखादा प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आल्या 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 फर्स्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पहिलाच चेंडू हाताळून काढला, मिड विकेट क्षेत्रात जातोय, उंच पुढे मारला चेंडू हवेत होता बराच वेळ. 2 धावा काय रोखू शकणार नाही त्यांची. तर पहिल्या वैयक्तिक निधी याच्या पहिल्याच चेंडूवर सलामीची फलंदाजी गेली ती प्रिया आणि गौरी. सलामीचे 2 फलंदाज या ठिकाणी मुंबई संघाकडे खेळताना दिसत आहेत. प्रिया आणि गौरी. निधीचा पुढचा चेंडू. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा माझ्या राजाना आणि वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक, हॅलो मिथुनजी नाईक सर यांच्याकडे याच चौकारासाठी पहिलाच चौकार आणि पहिला महिला गटाचा सामना या वाडा तालुक्यातील आणि 100 रुपये पारितोषिक फलंदाज प्रिया यांच्यासाठी. धन्यवाद पुन्हा एकदा. निधी सुरेख आता चेंडू पुन्हा हलक्यात आणि खेळून काढला, टॅप केला चेंडू, हलक्यात आणि खेळून काढतात. धावसंख्येत 1 ची वर पुन्हा एकदा चांगलासा कव्हर म्हणावा लागेल. निश्चितच धावसंख्या रोटेट करते एका अंकाने. धावसंख्या गुरुनाथ अजून एक पारितोषिक येत आहे सुबोधजी वेखंडे साहेब यांच्याकडनं. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल सन्माननीय सुबोधजी वेखंडे. आणि त्यानंतर वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व एकंदरीत कैलासजी तरे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये दिले जातील महिलांसाठी. धन्यवाद निखिल. पुन्हा एकदा सामन्याकडे निश्चितच बक्षिसांचा वर्षाव लागला गेला या ठिकाणी. पहिलाच चौकार लागला गेला तो फलंदाज प्रियाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तो गौरी सामना करते. पुढचा निधी यांचा पुढचा चेंडू. सुरेश चेंडू आता मात्र उसळी घेणारा चेंडू, अचूक टप्पा आणि स्तंभच्या वरून गेला चेंडू. विसावतो यष्टी रक्षक जे त्या हातामध्ये. निश्चित निर्धाव चेंडू. पुढचं काम यष्टी रक्षक चोख बजावला गेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत बघता बघता 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 4 चेंडूच्या खेळामध्ये 7 धावा वसूल केल्यात. निधी यांचं वैयक्तिक पहिला आणि सांघिक परीक्षेत 2 षटकं अनिवार्य पॉवर प्लेचे असणारे 4 षटकांचा सामना प्रेक्षकांनी आनंद लुटायचा आहे. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू, 5 चेंडू मारा करते. राईट मोड विकेटचा मारा करते निधी. षटकातील पुढचा चेंडू गौरी यांना सुरेख चेंडू पूल केलाय. फिल्डर झोनला बघा झेल होतोय काय, शतशतावरती चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल सुटला गेला. निश्चितच गडी बाद झाला असता. गौरीच्या रूपात मोठा झटका बसला असतो मुंबई संघाला, परंतु थोडंसं गाफीळ प्रयत्न मात्र खूप होते. जबरदस्त प्रयत्नाचा मारा केला होता, परंतु या ठिकाणी अपयश मात्र गोलंदाज. सन्माननीय अंपायर पंच आणि उत्कृष्ट खेळाडू मनोहर वर्णे आले होता. वेलकम सुस्वागत मंडळाचा आणि राजा खत्री आणि जितू सर. सुरेश चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्पा या ठिकाणी बघायला मिळतो. षटक मार्गास होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर धावली गेली ती 8 धावा बिनबाद 8. पहिलं षटक मार्गाचं तोपर्यंत पुन्हा एकदा एक संधी आमच्या डीजे मास्टरला. मंत्रमुग्ध करणारं स्त्री शक्तीचा आदरणारा गीत लागलं पाहिजे.
निखिल, एकंदर पहिल्या षटकाचं मार्गाचं झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बरोबर लावली गेली ती मुंबई संघाची 8 बिनबाद 8. एक चांगली सावध सुरुवात. येणाऱ्या 4 षटकांचा सामना आहे. येणाऱ्या 3 षटकं आतापर्यंत शिल्लक आहेत. बघूयात किती धावा वसूल होणार आहेत. प्रिया आणि गौरी सर म्हणजे 2 फलंदाज. निधीचं पहिलं षटक हाताळलं गेलं. पुन्हा एकदा निखिल, तर प्रिया आणि गौरी या 2 फलंदाजीसाठी आल्यात. पुन्हा एकदा अंजू चोप्राची आठवण होते, कारण भारतीय संघाचं कर्णधार पद जिनं सातत्यानं हाताळलं ते अंजू चोप्रा आपण बऱ्याचदा पाहिली, जिनं या भारतीय स्त्री क्रिकेटला बरेचसे सोन्याचे दिवस दाखवले. तर आता मात्र या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक वाडा तालुक्याचा ऐतिहासिक क्षण जो आपण पाहतोय, कारण या वाडा तालुक्यातला हा पहिला प्रयोग आहे आणि या प्रयोगाला निश्चित रूपाने युट्यूबच्या माध्यमातून आपण याच्या चित्रफिती लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. वन्स अगेन बॅटिंग मार्कवर फलंदाजीसाठी करेल फलंदाज गौरी ऑन अ बॅटिंग स्टान्स आणि तिला साथ दिली जाईल ती प्रियाकडनं. आणि आरती गोलंदाजी मार्कवर अगदी सुनील जोशीच्या स्टाईलनं पहिला चेंडू हाताळला गेला. स्विंगर डिलिव्हरी एक जर पाहायला गेलो इन स्विंगर कटर चेंडूला हाताळलं आणि यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी बजावतोय. 1 धाव मिळते. प्रिया मात्र आता स्ट्रायकर एंडवर येते आणि एकंदरीत या एकेरी धावेने धावफलक थोडंसं का होईना परंतु वधारून जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवर. तर 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी एक चांगला कल असेल. 4 षटकांचा एकंदरीत सामना आहे, त्यामुळे 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमावाव्या लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या संघाला. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर आरती. जबरदस्त शॉर्ट एक्सचा कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार येईल. सुबोध वेखंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल या चौकारासाठी. धन्यवाद. आणि या बाउंड्रीसाठी या चौकारासाठी वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब यांच्याकडनं पुणे कव्हर धावीच्या या सनसनाटी चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. एक क्लास शॉट, एक क्लास क्रिकेट. तर निश्चित रूपाने तंत्रशुद्ध फटके खूप शिकण्यासारखा या क्रिकेटमधनं पाहूयात. आरती वन्स अगेन. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला. चेंडू जातो डोक्यावरनं 38 सर्कलच्या. पहिली धाव तेजीने घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न झालाय आणि 2 धावा ज्या एकंदरीत पळून काढल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेक येते तोपर्यंत 3 धावा ज्या यशस्वीरित्या टिपून काढल्यात. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. आतापर्यंत एकही गडी मात्र बाद झालेला नाही. या 16 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. आरती षटकातला 4था चेंडू हाताळेल. पाहूयात वन्स अगेन. आता मात्र एक चांगला प्रयत्न. त्रिफळाचित फलंदाज बाद. विकेट क्रमांक 1चं पतन. गौरी परतली. डीजे मास्टर बजाव. आणि तसेच सन्मान्य डॉक्टर विकास साहेब यांचं इथे आगमन होते. वेलकम सुस्वागतम वाडा प्रीमियर लीग मध्ये WPL ला भेट देता येतं आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय माजी क्रिकेटपटू आणि एक उत्कृष्ट क्रिकेट खेळण्याचा त्यांचा दर्जा आहे, चांगली आवड आहे आणि वाडा क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक गोष्टीवर ज्यांचं एक सहभाग आणि लक्ष असतं हे सन्माननीय डॉक्टर विकास साहेब यांचं इकडे आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम. हार्दिक स्वागत. वाडा क्रिकेट असोसिएशन कडनं WPL कडनं त्यांचं इथे स्वागत आहे. सुस्वागतम. प्रेक्षक वर्ग जरा थोडं बाजूला व्हायचं आणि आपण जरा मंच खाली करायचे. आमचे प्रमुख पाहुणे आता यायला सुरुवात झालेली आहे. तर प्रेक्षकांनी फक्त कमिटी मेंबर स्टेजवर राहतील. फक्त कमिटी मेंबर. अप्रतिम निखिल हाताळला गेला. चेंडूवर निर्धावता पाहायला मिळाली. चेंडू क्रमांक जर पाहायला गेलो आपण 5 चेंडू आतापर्यंत जे हाताळून झालेत. अप्रतिम. गौरीला बाद करून झाल्यानंतर खेळपट्टीवर आली ती मात्र फलंदाज. पाहूयात पुन्हा एकदा प्रयत्न करेल. चांगला चेंडू हाताळला गेला. षटक क्रमांक 2 जे संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा मात्र स्थिरावलेल्या अवस्थेत. 16 धावा ज्या धावफलकावर स्थिरावलेल्या अवस्थेत 1 विकेटच्या पतनानंतर. तर सिद्धी नावाची जी नवीन फलंदाज खेळपट्टीवर आली आहे. निश्चित रूपाने चांगला खेळ पाहायला मिळतोय.
एक क्वालिटी क्रिकेट स्त्रियांकडनं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिली भारतीय क्रिकेटची मुहूर्तमेढ या स्त्री शक्तीच्या रूपानं पहिल्यांदा रोवली गेली ती आपण पाहिलं की अंजू चोप्रा बऱ्याचदा जिनं कर्णधार पद भूषवलं भारताचं, बऱ्याचदा भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी, विमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी या अंजू चोप्रानं जिंकून दिली. त्यानंतर स्त्री शक्ती जर आपण पाहिली, साक्षी मलिकला पाहिलं, मागच्या वर्षी PV सिंधूला पाहिलं जिनं आपल्याला PV सिंधूनं सिल्वर तसंच साक्षी मलिकनं ब्रांझ मेडल जिंकून दिलं या भारताला. या म्हणजेच स्त्री शक्ती कुठेही कमी नाही आहेत, आम्ही सक्षम्य आहोत. ममता पुजारी आहे, ममता पुजारी एक देखणं उदाहरण आहे जिनं कबड्डीच्या विश्वात भारताला सोन्याचे दिवस दाखवले. 2002ला विश्वचषक जिंकला गेला ममता पुजारीकडनं. तर ही स्त्री शक्ती सातत्यानं कमालीचं प्रदर्शन करते. म्हणजे अगदी झाशीच्या राणीला रणांगणात उतरताना पुन्हा एकदा आम्ही पाहतोय. खऱ्या अर्थानं सगळ्या झाशीच्या राणी पुन्हा एकदा एक क्रिकेटची जबरदस्त तत्पर फाईट जी पाहायला मिळेल. कारण टीम पालघर बनाम टीम मुंबई अशी जी लढत असेल, एकंदरीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येते ती गोलंदाज निधी. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक मात्र दुसरं षटक हाताळेल ती पॅव्हिलियन सिटी एंडकडनं. गोलंदाजीसाठी निधी अप्रतिम चेंडू हाताळले होते पहिल्या षटकात. जर पाहायला गेलो पहिल्या षटकात जिनं फक्त 8 धावा ज्या दिल्या होत्या, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण विस्तारलेल्या अवस्थेत आहे. तर पाहूयात आपण पाहताय तर तिसरं षटक जे प्रगतीपथावर येत आहे. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे क्षेत्ररक्षण विस्तारू शकतं. फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये राहू शकतात आणि बाकी आपण विस्तार करू शकता क्षेत्ररक्षणाचा. पण 3 क्षेत्ररक्षक हे आपल्या 38 मध्ये पाहिजेत. ओनली 3 प्लेयर्स. तर 5 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी दिला जाईल आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना पूर्ण करावा लागेल. सामन्यातलं षटक जे आहे ते हाताळावं लागेल. तर पाहूयात पुन्हा एकदा सज्ज होते निधी. पहिलं षटक हाताळल्यानंतर तिसरं षटक अप्पर कॅट जबरदस्त एक कलाईबद्ध एक तंत्रशुद्ध फटका. चेंडू जातोय थर्ड मॅनला डीप गलीच्या क्षेत्रात. 1 धाव 2 धावा सहज गतीने पळून काढल्या. प्रिया मात्र सातत्यानं चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी स्टायलिश फटके तिच्या फळीतनं पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचताय ते 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या षटकातल्या 1 चेंडूची वर्मी आतापर्यंत मात्र लागली आहे. वन्स अगेन दुसरा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज निधी हिच्याकडनं. पाहूयात राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करते. आता मात्र एक जबरदस्त चेंडू खांद्याच्या सरळ रेषेत चेंडूला एक फ्लाईट दिली गेली, चेंडूला उसळी दिली गेली आणि त्याच अनुषंगानं हा चेंडू मात्र निर्धाव निघालाय. या निर्धाव चेंडूची खेळी आतापर्यंत संपुष्टात आले. चेंडू क्रमांक 2 जे आतापर्यंत हाताळून झालेत. तर पाहूयात 8 चेंडूंमध्ये 16 धावांची बहारदार वैयक्तिक पारी जी प्रिया या फलंदाजानं ही फलंदाजी करते. खूप सुंदर फलंदाजी. अप्रतिम चेंडू सातत्यानं. आता मात्र 2 डिलिव्हरीज या निर्धाव हाताळल्या गेल्या त्या गोलंदाज निधीकडनं आणि या दोन चेंडू हाताळल्यानं एकंदरीत 3 चेंडू संपुष्टात आलेत आणि या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 18 मात्र कायम आहे. वैयक्तिक 16 धावा प्रिया. पाहूयात वन्स अगेन निधीचा सामना करते. एक करारा प्रहार करण्याच्या नादात मिड विकेटला चेंडू सरसावलाय कार्पेटच्या साह्यानं आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेक होईल तोपर्यंत 2 धावा सहज गतीने टिपल्या जात आहेत त्या प्रिया आणि फलंदाजी मार्कवर तिला साथ दिली जाते ती सिद्धी या 2 फलंदाजांकडनं. तर पाहूया आता पुन्हा एकदा या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय ते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मधले शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. निधी वन्स अगेन 5वा चेंडू हाताळेल. आता मात्र एक चांगला प्रयत्न, चांगला चेंडू सिली मिड ऑफला ट्रॅव्हल झालाय. पहिली धाव तेजीने घेतली जाते आणि या पहिल्या धावेनं धावफलक वधारेल, जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवर. 21 धावा ज्या धावफलकावर लागतील. 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. आता मात्र सिद्धी हिला एक संधी मिळते. एक संधीचं सोनं करता आलं पाहिजे. या अप्रतिम शैली या फलंदाजाकडे. जबरदस्त स्ट्रोक, एक क्लासिकल, एक तंत्रशुद्ध फटका पुन्हा एकदा सिली मिड ऑफला पाहायला मिळतोय. 38 सर्कलमध्ये जर पाहायला गेलो 38 सर्कलमध्ये हा एकंदरीत तिसरं षटक जे संपुष्टात आलंय आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र वधारलेल्या अवस्थेत. 22 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. टीम मुंबईच्या 22 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर येईल. तुम्हाला 3 गोलंदाज हाताळावे लागतील. या 3 गोलंदाजांमधलं पालघर संघ कोणता गोलंदाज हाताळेल पाहूयात. ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय गुरुनाथ तांबे यांना. धन्यवाद. धन्यवाद निखिल वाकळे सर.
बघता बघता 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 22 वर पोहोचली गेली. एक गडी बाद 22 धावा. आता मात्र शेवटचे षटक बघूया. शेवटचे 6 चेंडू निश्चितच हाणामारी करावी लागणार आहे. ती मुंबई संघाला एक आव्हानात्मक संख्या उभारण्याचा हेतू असेल. येणारे 6 चेंडू पेटाऱ्यातनं काय बाहेर निघतं हे बघणं निश्चित गरजेचं ठरणार आहे. नवीन गोलंदाज तिथं पालघर संघाकडून रचना. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांगित चौथं षटक घेऊन कांदिवली गाव वेणकडे गोलांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळताना दिसते. येणारे 6 चेंडू ते मुंबईचेत ना म्हणून मग कादिवली गाव वेणकडे गोलंदाजी धुरा सांभाळताना रचना वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक चौथं षटक असणार आहे. बघूयात 6 चेंडूमध्ये किती धावा वसूल होतात आणि धावसंख्या किती धावांचा डोंगर उभा करतात हे बघणं निश्चितच गरजेचं ठरणार आहे. पहिल्या चेंडूचा मारा करताना पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बघायला गेला तर एक गडी बाद 22 धावा धावसंख्येवर लागले गेले. घाई करायची 5 मिनिटांमध्ये एक षटक समाप्त झालं पाहिजे. पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं. पहिल्या चेंडूचा मारा आयटम ओव्हर द विकेट. खराब चेंडू बीमर निश्चितच म्हणावा लागणार आहे. फाईन लेगला टॉर्न काढला. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या म्हणत असताना निश्चितच 2 धावा घेण्याची ईर्ष्या आणि सहज रीतीने 2 धावा पूर्ण केल्या. त्या ठिकाणी धावसंख्येत 2ची भर. सन्माननीय माननीय या वाडा तालुक्याची शान पुन्हा एकदा सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालंय. मी नम्र विनंती करेन की क्रीडा मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय योगेशजी पाटील साहेब. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्यानंतर पुन्हा एकदा तीच रचना गोलंदाजी मार्गावर प्रस्थान करताना वैयक्तिक दुसरा चेंडूचा मारा करते. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा सुरेख चेंडू. यष्टी रक्षाला चेंडू काढवताना नाही पण फाईन जातो चेंडू. 1 धाव मिळते. चांगलं चपलाईचं क्षेत्र बघायला मिळतं. 1 धाव रोखू शकणार नाही. धावसंख्येत 1ची भर. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. निश्चितच गारीची नजर पंचांच्या ठिकाणी भूमिका निभावताना आमचे धावसंख्येत 1ची भर झाल्यानंतर धावसंख्या वधारते. एक स्कोर बरोबर 25 धावा. अजून सुद्धा येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंवर किती धावा सुरू होतात हे बघणं निश्चित गरजेचं ठरणार आहे. पुन्हा षटकातील तिसऱ्या चेंडूचा मारा करते रचना वैयक्तिक पहिला आणि सांगिक चौथा षटक. सुरेख चेंडू तितका सुंदर प्लेसमेंट बनवला. हवे त्यातून बराच वेळ स्वतः यष्टिक चालतो चेंडू खाली आणि सरळ विसावतोय. आणखी एका गड्याचं पतन. दुसरा गडी बाद होतोय. तर धन्यवाद. सन्माननीय आदरणीय या वाडा तालुक्याचे अनबान शान सन्माननीय योगेशजी बबनराव पाटील यांचं आगमन झालंय. मंडळ सरच स्वागत करतंय. खऱ्या अर्थाने एक तारणहार एक दिग्गज व्यक्तिमत्व या वाडा तालुक्यातलं. एकंदरीत आपण पाहतायत या क्रीडा मंचावर प्रिया मात्र बाद झाली आणि परतली ती तंबूतून. तंबूचा रस्ता जिने पकडला. आता मात्र फलंदाजी मार्कवर तेजस्वी जी फलंदाजी मार्कवर येते. डीजे मास्टर सातत्यानं चांगली गाणी वाजवतोय. अप्रतिम. कारण मागच्या वर्षीच्या हळदीच्या गाण्यानं पूर्ण प्रेक्षकांना नाचवल्या. ती गाणी जबरदस्त पद्धतीने वाजवली जात आहे. तर खऱ्या अर्थानं भूपेश आणि डीजे पूर्ण सगळ्यांचं कौतुक या मायक्रोफोनवरून. पुन्हा एकदा जाऊयात मैदानात. एक मोठा सामना आपण पाहतायत. टीम पालघर बनाम टीम मुंबईचा हा सामना. रचना इज ऑन अ फायर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी अप्रतिम हाताळला गेला. परंतु चेंडू मात्र थोडासा बाहेर आहे. पंचांच्या डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू मात्र वाईड घोषित केला जातोय. स्वैर मारा 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी आतापर्यंत बाद झाले. तर प्रिया आणि तिला साथ देणारी एक फलंदाज अजूनही बाद झाली. आता पुन्हा मात्र आपण जर पाहिलं पाय थोडा स्कीड झाला. पंच पाणी घेऊन जायचं. एक पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. पाणी पाठवायचं आहे मैदानात आणि तुम्ही सुद्धा जाऊ शकता. जाऊ शकता आपण. जा. येस. तर दुखापत होते एक खेळाडूला आणि निश्चित रूपानं आपण जर पाहिलं थोडीशी दुखापत. जर आपण पाहिलं तर एक मोठा सामना बघा. ही एक ताकद आहे स्त्री शक्तीची. ही एक ताकद आहे. कारण स्त्री शक्ती कुठेच कमी नाहीये. स्त्री शक्ती जर आपण पाहायला गेलो तर अगदी 21व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात
पुरुषांपेक्षा अगदी अग्रस्थानी आहेत त्या स्त्री शक्ती. कारण सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण मी पुन्हा पुन्हा एकच व्यक्तिमत्वाला त्रिवार अभिवादन करतोय की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे दोन व्यक्तिमत्व खूप महत्वपूर्ण ठरले. कारण या दोन व्यक्तिमत्वांनी या स्त्री शक्तीला सातत्यानं पुढे आणलंय. त्यांच्यासाठी दगड धोंडे खाल्लेत आणि त्यांच्या शिक्षणासाठी एक बहारदार कामगिरी. धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या तर एकंदरीत 27 धावा. यस, टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा नियम क्रमांक 3 की ज्यावेळी एखाद्या खेळाडूला दुखापत होईल त्यावेळी तुम्ही सबस्टिट्यूशन देऊ शकता. लिस्ट मधला जो 12वा क्रमांकाचा खेळाडू असतो किंवा 13वा क्रमांकाचा जो खेळाडू असतो त्या खेळाडूला तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. कारण टेनिस क्रिकेटचा नियम क्रमांक 1 असं सांगतो की 11 खेळाडू या खेळात खेळले पाहिजेत. नियम क्रमांक 2 जी तुमची विकेट वापरली जाते ती 22 यार्डची असली पाहिजे. आणि नियम क्रमांक 3 एकंदरीत 42 नियम या टेनिस क्रिकेटनी बद्ध केलेत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट एकंदरीत 42 नियमावली ज्या या खेळात आपण पाहतो. नियम क्रमांक 25 आपण बऱ्याचदा पाहिलाय ज्याचा अवलंब पंच आमचे सातत्याने करत असतात. स्वैर माऱ्याचा नियम, त्यानंतर नियम क्रमांक 26 नो बॉलचा नियम, त्यानंतर नियम क्रमांक 29 आपण पाहिला हिट विकेट. या असे बरेचसे नियम, एकंदरीत 42 नियम आणि 43 पोझिशन असं हे या खेळाला बोललं गेलंय. तर निश्चित रूपाने दुखापत आणि खेळ हे नातं खूप जवळचं आहे. त्यामुळे सातत्याने खेळाडूंनी जपलं पाहिजे स्वतःला. फिजिकली फिट असला पाहिजे खेळाडू. कारण फिजिकली जो खेळाडू तत्पर, फिजिकली जो खेळाडू फिट राहील तो खेळाडू सातत्याने या क्रिकेटवर, या खेळांवर प्रेम करू शकतो, त्यांच्या नजीक राहू शकतो. आता मात्र रचना पुन्हा एकदा सज्ज होत्या. षटकातल्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चेंडू हाताळून झाले. 4था चेंडू हाताळलेला रचना. आता मात्र पुन्हा एकदा चुकीचा चेंडू हाताळला जातोय. पंचांकडनं वाईडचा इशारा येतोय. सातत्याने स्वैर मारा रचनाकडनं हाताळला जातोय. एकेरी धाव वधारते. पुन्हा एकदा धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावाच्या धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रचना तयार. राईट आर्म वर द विकेटनं मारा करेल. शॉर्ट ऑफ लेंथ अप्रतिम चेंडू. परंतु आता मात्र पुन्हा एकदा एक स्वैर माऱ्याची घोषणा येते. अवांतर धाव नियम क्रमांक 25 चा अवलंब करतायत पंच. आणि या वाईडनं धावफलकावर धावा मात्र वाढत चालल्यात. 29 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आणि 4 चेंडू अतिरिक्त हाताळले गेले. 4 चेंडू वाईड हाताळले गेले. 3 चेंडू ऑथराइज संपुष्टात आले. तर पाहूयात पुन्हा एकदा रचना मात्र तयार होते. हे खेळाडू व्हाईडिश लॉंगॉनला तैनात ओव्हर द विकेट ना. आता मात्र पुन्हा एकदा वाईड क्रमांक 5 जो धावफलकावर येतोय. आणि निश्चित रूपाने धावफलकावर धावा लागतायत. त्या या एक धावेनं 30 धावांचा आकडा मात्र पार होतोय. 30 धावा धावफलकावर लागतायत. तर रचना एक काबिल खेळाडू आहे. रचना चांगली गोलंदाजी करू शकते. एक सुंदर ऍक्शन आहे भात्यात. चांगली गोलंदाजी हाताळू शकते. षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरसावला. आणि एक धाव जी मिळाली आहे. एकेरी धावेनं दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. थोडीशी चूक झाली आणि रूपांतर झालं एक एक्स्ट्रा धावेमध्ये. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवर. तर ही अर्धी इनिंग खेळवली जाईल. त्यानंतर एक सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर पुढची अर्धी इनिंग खेळवली जाईल. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरसावलाय. वाईडिश लॉंग ऑनला एकच धाव मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 33 या धावसंख्येवर. 33 या धावसंख्येवर 33 धावा. तर निश्चित रूपाने गुरुनाथ तांबे यानंतर आपण जाऊया तर नाणेफेक करण्यासाठी. कारण एक महत्वपूर्ण सामना जो पुन्हा एकदा नॉकआउटचा सामना डोळ्यासमोर येतोय. टीम वाडा स्ट्रायकर्स फाईट करेल निश्चित रूपाने टीम कोहोज चॅलेंजर्स या 2 संघांसाठी डू ऑर डाय ची परिस्थिती. गुरुनाथ. यस, शेवटचा मारा षटकातील रचना यांचा सामना करते. डावखुरा शैलीचे फलंदाज तेजस्वी शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला. क्रॉस येण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निर्धाव जातोय. इनिंग समाप्त. पहिलं इनिंग या ठिकाणी समाप्त झालं. विजयासाठी या ठिकाणी 34 धावांचं लक्ष ठेवलं. परंतु ती 34 धावांचं लक्ष पिछा करण्यात या सामन्यानंतर दुसरं इनिंग खेळली जाईल. तोपर्यंत रेस्ट. पुन्हा परत नवीन सामन्यामध्ये निखिल वाकळे. तर वाडा स्ट्रायकर संघ 2 हात करेल कोहोज चॅलेंजर्स या संघाशी. माझी नम्र विनंती असेल दोन्ही संघांना की आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन विना विलंबात हे जे पहिलं सत्र संपलंय त्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. कर्णधार मिथुन नाईक, राकेश पाटील, त्यानंतर
कोहोजे चॅलेंजर संघाचे कर्णधार महेश भोईर यांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लगेचच नाणेफेक कक्षात यायचं आहे. आपण पाहतात वाडा प्रीमियर लीग 2017चा थरार एक टेनिस क्रिकेटचा महोत्सव आणि खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे या पूर्ण प्रेक्षक मायबापांचं, कारण प्रेक्षक वर्ग इथं जो जनसमुदाय लोटलाय तर त्या सगळ्या प्रेक्षक मायबापांचं या मायक्रोफोनवरून मी निखिल वाकळे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही इथं आलात, तुमची उपस्थिती आमच्यासाठी वंदनीय राहील. महेश भोईर याला पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतोय की आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लगेचच नाणेफेक कक्षात यायचंय. टीम वाडा स्ट्रायकर्स संघ सुद्धा आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लगेचच नाणेफेक कक्षात यायचंय. तर आपण पाहतात टेनिस क्रिकेटचा एक खूप मोठा महासंग्राम वाडा तालुक्याची शानपणाला निखिल वाडा तालुका एक या ठिकाणी सामना कंटिन्यू होतोय. पालघर संघाला विजयासाठी 34 धावांचं लक्ष दिलंय. मुंबई संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर मुंबई संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेचच आणि पालघर संघ आपले 2 फलंदाज जे तैनात करायचे आहेत खेळपट्टीवर आपण लगेचच 2 फलंदाज तैनात करायचे आहेत. हॅलो विजयासाठी 34 धावांचा पिछा करणारी पालघर संघाचे 2 म्हणजे फलंदाज तसेच मुंबई संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. एक प्रेक्षणीय सामना बघायला मिळतोय. ब्रँड 24 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष ते पालघर संघासमोर. माझी विनंती असेल पुन्हा एकदा कोहोज चॅलेंजर संघाचा संघनायक आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आणि वाडा स्ट्रायकर्स संघ आपली सुद्धा प्लेइंग 11 लिस्ट घेऊन लगेचच आपण नाणेफेक कक्षात यायचं आहे. तर वाडा तालुक्यातला एक इतिहासाचा अतिरिक्त खेळाडू तर कोहोज चैलेंजर संघ अपना संघनायक आणि वाडा स्ट्राइकर संघ मेरी दोनों टीमों से गुजारिश रहेगी कि आप जल्द से जल्द टॉस बॉक्स में आ जाइए प्लीज. आई रिक्वेस्ट यू टू बोथ ऑफ टीम कैप्टन्स प्लीज रिपोर्ट दैट टॉस बॉक्स. निधी घरत ना निधी घरत का ओके आणि श्रद्धा दांडेकर मागाशी दिलाच मला दरम्यान सामना आपण पाहताय तर मुंबई वर्सेस पालघर क्रिकेटचा महासंग्राम. आजपर्यंत या वाडा तालुक्याने अनेक दिग्गज टेनिस खेळणारे क्रिकेटर पाहिले, परंतु वाडा तालुक्याच्या इतिहासामध्ये वाडा तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला सामना महिलांचा सामना तो सुद्धा मुंबई आणि पालघर या 2 संघांमधील. आज क्रिकेटचा इतिहास मात्र खरोखरच आज मात्र WPL 2017 आपण पाहताय गाजतंय, कारण महिलांचा सामना आकर्षण या वाडा तालुक्यामध्ये सर्वप्रथम पाहायला मिळत आहे. आणि धावांचं लक्ष मात्र बघितलं ते मुंबईच्या 34 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये. मुंबईचं 12 प्रतिनिधी पाठवून द्यायचं जर बरं पडेल तिकडे मुंबईचा 12 खेळाडू पाठवला तर.
मुंबई 12वा खेळाडू आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं. दरम्यान 34 धावांचं लक्ष आणि इतिहासाला गवसणी घातली तर कुंभवली बोईसर ठिकाणी 46 रन 37 चेंडूमध्ये प्रिया ज्या बॉलिंग मार्कवर आपण पाहताय गेम प्लॅनिंग करतायत स्वतः रेड कॅप कॅप्टन. एक चांगल्या पद्धतीने मात्र 86 रन त्यांनी केले होते. ओपनिंगला मुंबईकडनं फलंदाजी केली. त्याचकडे खारेकुरम पालघर या ठिकाणी 53 धावा 27 चेंडूमध्ये. म्हणजे महिला क्रिकेट मागे नाहीये आणि महिलांचे रेकॉर्ड सुद्धा कमी नाहीयेत. आणि सुरेख फटका मात्र यावेळेस पाहायला मिळतो. निधी ना श्रद्धाच्या बॅटमधनं मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. 34 धावांचं लक्ष असताना एक चांगलीच फिल्डिंग मात्र चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मुंबईकडनं. पालघरची फलंदाजी महिला संघ खेळतोय. स्ट्रायकिंगला आता मात्र येत आहेत त्या निधी खरत यांचा सुद्धा रेकॉर्ड मानला जातं महिला क्रिकेटमध्ये या महाराष्ट्रामध्ये. यावेळेचा स्टेप आउटचा वेल डन जबरदस्त शॉट मात्र लाभ केला. चेंडू मात्र सीमा पार पालघर कडनं मात्र चौकार. एक विवो बाउंड्री. ये है पालघर टीम. तर धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत निधी घरत ही जी फलंदाजी करते निश्चित रूपाने हिच्या घराण्याला एक इतिहास आहे. कारण तुषार घरत प्रणय घरतला आपण पाहिलंय जे सातत्यानं नवली संघाकडनं फलंदाजी करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारी ही एक लेडीज क्रिकेट आहे. नक्कीच निधी घरतचं रेकॉर्ड जर या महाराष्ट्रामध्ये या सीझन मध्ये बघायला झाल्यानंतर मागच्याच महिन्यामध्ये निधी घरत आलेवाडी बोईसर या ठिकाणी 6 षटकार सामन्यांमध्ये 2 वेळा 50 केलेले आहेत. एक जबरदस्त टॅलेंटेड टेरिफिक क्रिकेट. म्हणजे या WPL मध्ये 50 पाहायला मिळतात परंतु महिलांच्या सुद्धा त्या दिग्गज महिला या ठिकाणी खेळतात. वाडा शॉट यावेळेस मध्ये पुल शॉट आणि यावेळेस मध्ये सध्याच्या बातम्या चेंडू लाभ होतोय आणि डी वाडिश लॉंग नावाचा सीमा पार विवो चौकार. ये है पालघर निधी. वाडा शॉट. श्रद्धा दांडेकर स्ट्राईक एंडला श्रद्धा दांडेकर म्हटल्यानंतर या पालघर परिसरातील एक जबरदस्त क्रिकेटचं वैभव मानलं जातं हे घराणं. नक्की श्रद्धा दांडेकर पालघर 43 रन कुंभोली बोईसर ठिकाणी केले होते. वैयक्तिक चांगली खेळी केली होती. त्या ठिकाणी 21 महिलांचे संघ खेळले होते कुंभोली बोईसर ठिकाणी आणि चांगलं आयोजन सुद्धा होतं. आणि त्या ठिकाणी जबरदस्त खेळ फायनल मात्र नवापुरा येथे मात्र सुद्धा घेतली होती पालघर संघानं. दरम्यान या बोर्डचा प्रयत्न एक चांगल्या पद्धतीने एक परिवर्तनात्मक चेंडू हाताळला गेला. गोलंदाज मुंबईकडनं आपण पाहतायत सिद्धी एक अनुभवाने संपन्न अशा ऑलराऊंडर खेळाडू मानले आता सिद्धी. षटकात पुढे चेंडू काय घडेल पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न वारंवार पुढे खेचण्याचा प्रयत्न केला होता. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण करता करता सावरलं जात आहे आणि 1 धाव मिळते. आणि धाव फलक पाहिला 34 धावांचा पाठलाग करताना 10 धावांवर एक धाव संख्या डबल फिगर मध्ये येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सामना पाहतात मुंबई वर्सेस पालघर टीट फॉर टॅट. एक जुजबी सामना मधुरमय संगीत जाऊया सामन्यात परतूया. WPL विवो रिअल अकॅडमी ब्रँड पार्टनर 2017 हार्दिक स्वागत. नक्कीच खारेकुरम पालघर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र प्रियाना मिळाला होता. जबरदस्तरित्या 27 चेंडू 53 धावा ज्या मुंबईच्या कर्णधार बघायला मिळत आहेत आणि स्वतः मात्र प्रिया बॉलिंग मार्क आहेत. ऑलराऊंडर एक जबरदस्तरित्या फलंदाज सुद्धा 27 चेंडू 53 धावा कोण विसरेल. खारेकुरम पालघर येथे ऑलराऊंडर अष्टपैलूची भूमिका पार पाडणारा आणि आज सुद्धा 12 चेंडू मध्ये 21 धावा. अमोल तिवारी मात्र मानतात की जबरदस्त खेळ केला. आमचे स्कोरर सुद्धा खुश होत आहेत. एक चांगली स्माइल कारण नक्कीच इतिहासजनक खेळी मात्र पाहायला मिळते. आणि या वाडा तालुक्यातील पहिला सामना वाईट बॉल पाहता बघायला मिळतोय. अरे खरी तर क्रिकेट असा मात्र खेळ कभी खुशी कभी गम. प्रत्येक चेंडूवर मात्र वेगळं निर्णय येत असतो. दरम्यान ज्या पद्धतीने 34 धावांचं लक्ष असताना आता मात्र धाव फलक या अतिरिक्त धावेनं पुढे सरकतो होतो 11 धावांवर. षटक दुसरा पहिला चेंडू नाईस शॉट कव्हर पॉइंट वर क्लास शॉट यावेळेस मात्र बघायला मिळतोय.
एक श्रद्धाच्या बॅटमधनं चेंडू मात्र डीप स्वीपर कव्हरला. मुंबई कडनं मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळतंय की या पद्धतीने रनअप असायला हवा आणि तरुणांना लाजवे असं रनअप मात्र पाहायला मिळतोय. कारण नक्कीच मेहनत बघायला मिळते आणि म्हणूनच महाराष्ट्रात या संघांची या खेळाडूंची नावं महिला क्रिकेटमध्ये घेतली जात आहेत. बघ या निधी आणि श्रद्धा चांगलं कॉम्बिनेशन. स्ट्राईकला खेळते आता कोणी मारलं ब्लू टी शर्ट कोण आहे श्रद्धा ना. यावेळेस जर पाहिलं आपण तर स्ट्राईक खेळला मात्र श्रद्धा येत आहेत. श्रद्धा दांडेकर पालघर 43 रन. कोण विसरेल बोईसर या ठिकाणी एक जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड न खेळणारी ऑलराऊंडर मानली जाते. तेवढी साथ मात्र निधीकडनं सुद्धा बघायला मिळते. निधी घरत पालघर एक जबरदस्त बोईसर या ठिकाणी सुद्धा 6 षटकार सामन्यामध्ये 50 केली होती ती निधी घरत. दोन्हीही फलंदाज एक चांगल्या पद्धतीने निधी घरत आणि त्याचमध्ये श्रद्धा दांडेकर यांचा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र श्रद्धा दांडेकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. या षटकार पुढे चेंडू वन्स अगेन प्रिया बॉलिंग मार्कवर. नाईस बॉल. यावेळेस मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. स्लीवर मात्र स्लोवर वनचा वापर केला. ज्या पद्धतीनं भेदक मारा केला, ज्या भारतातील क्षमता चांगल्या अनालिसिसनं चांगल्या व्हर्च्युअल मोमेंटनं खेळण्याची गरज फलंदाजीला होती, परंतु त्या दृष्टिकोनातून प्रिया यांनी एक चांगल्या पद्धतीने सुरेख षटक हाताळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती जबाबदारी चोखपणे पार पाडतायत. दरम्यान षटकारी पुढचा चेंडू वन्स अगेन प्रिया टू श्रद्धा. यावेळेस स्वतः बॉलिंग थ्रू मध्ये शतक करण्याचा प्रयत्न प्रियाकडनं बघायला मिळतोय. चेंडू मात्र थेट डीप लॉंग ऑफला जातोय. नंतर चांगलं शतक. दुसरी धाव मात्र लगेच स्कोर केला. यावेळेस मात्र निधी मात्र पोहोचते. एक जबरदस्त कॉम्बिनेशन. वॉटर रनअप. एक चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. दरम्यान षटकातील पाहता पाहता चेंडूचा खेळ होतोय. सामन्याची रंगत बघायला मिळते. 4 चेंडूचा खेळ होतोय. सांख्यिक 10 चेंडू आणि धाव संख्या जर पाहिली तर 16 धावांवर. 5वा चेंडू वन्स अगेन नाईस शॉट. यावेळेस मात्र चेंडू लाफ केला जातोय. स्क्वेअर लेगच्या शॉटच्या लेगच्या इशरे मात्र चेंडू जातोय. एका धावेबरोबर दुसरी धाव मात्र कॉलिंग आणि कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे. आणि यावेळेस मात्र श्रद्धा स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येत आहेत. श्रद्धा दांडेकर एक चांगल्या पद्धतीने पागधारे घराणं या पालघर जिल्ह्यातील क्रिकेटसाठी मोठी नावं. दरम्यान षटकातील अंतिम चेंडू. पाणी व्हॉलंटियर तयार राहायचे आहेत. पाण्याची बॉटल सगळे तयार ठेवायची. बी फास्ट. यावेळेस मात्र अतिरिक्त धावेचा भरणा आव्हान तर धाव दिली जाते व्हाईट बॉल आणि धाव फलक या एका धावेने पुढे सरकतोय 19 धावांवर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू प्रिया टू श्रद्धा दांडेकर. शॉटबॉलचा वापर मात्र यावेळेस केला. एक धाव मात्र घेताना मात्र यावेळेस रिस्क घेतली जाते आणि रनआउटच्या विकेटचं पतन आणि इथे मात्र श्रद्धा दांडेकर बाद होतात. वैयक्तिक जर पाहिले आतापर्यंत श्रद्धा यांची खेळी 5 धावांवर बाद होत आहे. चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण पाहिजे मुंबईकडनं आणि विकेट मात्र पालघरची जाते. धावसंख्या आतापर्यंत बघता आपण 19 वर 34 धावांचं लक्ष असताना पालघर डिझे. पाणी बॉटल ड्रिंक पाणी घेऊन जायचं. व्हॉलंटियर्स आणि निखिल वाकळे सर एक भव्य आयोजन नक्की पाहता आपण. कसं वाटतं तुम्हाला? कारण नक्कीच पर्वणी आणि तेवढंच आकर्षण आहे. या वाडा क्रिकेट असोसिएशननी या WPL ला तर पुढे आणलंच, पण महिलांना सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी सामन्याचं आयोजन केलंय. ही वाडा तालुक्याची ताकद आहे. वाडा तालुक्याची सगळ्यात मोठी ताकद ही आहे, कारण कुठल्याच प्रत्येक खेळाडूला प्रत्येक या समाजातल्या गटाला एक चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम आमचं WCA सातत्यानं करत आलंय आणि करत राहील. कारण वाडा क्रिकेट असोसिएशननं मिळवलेला खरा हा विजय आहे. सूरज नक्कीच काय म्हणाल ठाकरे सर, ज्या पद्धतीनं या फलंदाजींमध्ये आता 50 करतायत, चांगला रनअप, चांगली धाव संख्या घेत आहेत, 2-2 धावा क्विकली पूर्ण करतात, काय म्हणाल ठाकरे सर? तर खरोखरच महिला वर्गाचा आपण पाहतोय सध्याची फलंदाजी करणारे फलंदाज आहेत आणि किंवा क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आहेत, अतिशय मेहनत घेत आहेत सामन्यामधून.
आणि खरोखरच आज आपला आनंद वाटतो की आपल्या महिलांना स्थान मिळतंय, पुढे जाण्याची संधी मिळते आहे. आणि मी मात्र विशेष मत म्हणेन की पालघर जिल्ह्याने आपण पाहिलं असेल पूनम राऊत सारखी जी खेळाडू दिली गेली आणि मुंबई रणजी ट्रॉफीमध्ये ती मुंबई कॅप्टन सुद्धा झाली. तर अशा प्रकारचा हा पालघर जिल्ह्याचा इतिहास प्रथमतः द्विशतक ठोकला गेला विश्वकप आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि 212 धावा करताना त्यानंतर पाकिस्तानच्या एका खेळाडूने हा विक्रम मोडला गेला. किरण ही त्यांची कॅप्टन होती संघाची. आणि नक्कीच एक इतिहास ठाकरे सर तुमच्यावर सांगतोय, मुंबई संघातील चेतना मोहंतो यांनी जो रेकॉर्ड केला होता एक जबरदस्त, शेवटच्या 3 चेंडूमध्ये 18 धावा हव्या होत्या आणि चेतना मोहंतो यांनी लगातार 3 षटकार या खेळाडू ठोकल्या होत्या. एक जबरदस्त चेतना, एक जबरदस्त प्लेअर मानली होती मुंबई संघातील. धाव सगळं जाऊन पोहोचते फलकावर. ती मात्र 21 धावा, अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. हो, या सामना जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष होतं. काय घडेल पालघरकडनं फलंदाजी पार मिळते, भेदक मारा मुंबईचे गोलंदाज यावेळेस करतायत. यावेळेस मात्र वाईट बॉल पंचांचा इशारा येतो. अतिरिक्त धावेचा धाव संख्या 1 ने पुढे पालघर संघ 22 धावांवर 34 धावांचं लक्ष असताना आता मात्र एक धाव गरजेची पालघरसाठी आणि रोखणं गरजेचं मुंबईकरांसाठी. 12 चेंडू 12 धावा, टीट फॉर टॅच जसे आज तसं उत्तर मात्र बघायला मिळेल का. आणि इथे मात्र स्लोवर वनचा वापर केला जातोय. निर्धाव चेंडू 11 चेंडू 12 धावा, 11 चेंडू 12 धावा. चांगल्या पद्धतीने सामना मात्र पाहायला मिळतोय, उत्स्फूर्त प्रतिसाद मात्र बघायला मिळतोय. तर पुढच्या चेंडूवर आता अटॅक केला गेला, नक्कीच चेंडू हवेतून मारला गेलाय आणि इकडे क्षेत्ररक्षक पाठीमागून चेंडू फील्ड या वेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, चांगला रनअप बघायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा कलेक्ट केल्या जातात. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि धाव फलक पुढे सरकतोय तो तब्बल धावांवर 24 धावांवर. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. यापुढील सामना ज्या पद्धतीने तयार राहायचंय आणि इथे मात्र सामन्याकडे हळूहळू वाटचाल करताना पालघर संघावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न आहे. अटीतटीची वेळ आणण्याचा प्रयत्न गोलंदाज करता. यावेळेस बॉलिंग मार्कवर सिद्धी, वैयक्तिक दुसरं, सांख्यिक तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात चेंडूंचा खेळ होतोय. 3 चेंडूचा आता मात्र विजयासाठी 9 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष राहतात. बघूया मुंबईकर रोखतील का पालघरला, पालघर मात्र अटॅकिंग खेळ करेल का. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू इन दी एअर आणि विकेट क्रमांक 2 विकेट क्रमांक 2 आणि सुजरेक क्षेत्ररक्षण प्रिया वॉटर फिल्डिंग आणि स्वतः कर्णधार मात्र मेहनत घेतात. सुरेख अतिशय जबरदस्त रित्या ज्या वेळेस अटॅकिंग क्रिकेट असतं त्यावेळेस मात्र दबाव ठेवला जात असतो. टीट फॉर टॅट क्या होगा इस मैच में, फिजिकल स्किल मेंटल एबिलिटी इज वेल मौजूद. आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतात पालघरकडनं, प्रेक्षा. बघूया प्रेक्षा यावेळेस मात्र बॅटिंगसाठी येत आहेत. तर सूरज, मी इथे म्हणू इच्छितो की महिला शक्तीची अफाट पण काम ताकद पाहिली असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर T20चे जे वर्ल्ड कप पण पाहिलं असेल तर त्या स्पर्धेमधून आपण पाहिलं असेल ऑस्ट्रेलियासाठी मात्र लॅनीने या खेळाडूने एक शानदार शतक ठोकलं होतं. त्यानंतर आपण वेस्ट इंडिजची खेळाडू पाहिली होती डेटा डॉलिन, यांनी सुद्धा एक शतक ठोकलं, म्हणजे 2 शतकं ठोकली गेली होती ती T20 स्पर्धेमधून. तर असा सुद्धा एक इतिहास आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला. आणि या दरम्यान आता एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती 25 वर, म्हणजे अगदीच आपल्या वाडे तालुक्यामध्ये सुद्धा महिलांचं क्रिकेट सुरू झालं पाहिजे याच उद्दिष्ट ठेवून इथे पहिल्यांदा स्पर्धा भरवली जाते किंवा या स्पर्धेतून पहिल्या महिलांना स्थान दिलं जात आहे. पहिला एक सामना खेळण्यासाठीच आहे आणि त्याचं नक्कीच अनुकरण होईल. आपल्या वाडे ग्रामीण संघातून किंवा आपले ग्रामीण खेळाडू असतील महिलांचे ते तयार होतील हा उद्देश ठेवला जात आहे. आणि या दरम्यान 2 धावा सहजतेने पळून काढल्या गेल्या. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 27, एकंदरीत 34 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी तो पालघर संघाला. कारण आपण पाहतोय की पालघर आणि मुंबई या 2 दिव्य शक्ती आपण पाहतोय क्रिकेटमधल्या त्या 50 करणारी निधी अजून क्रीजवर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. आणि स्टेफोर्डचा प्रयत्न निधी करणे यावेळेस मात्र चेंडू मात्र फील केला जातोय. स्वतः विकेट किपर मात्र येतात आणि मात्र चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने शॉर्ट पॉईंट करून मात्र फील होतोय. धाव फलक मात्र या एका धावेने पुढे सरकतोय आणि सामन्याकडे हळूहळू जो पोहोचतोय तो पालघर संघ. 28 धावा आतापर्यंत विजयासाठी धावांचं लक्ष हवे ते 6 चेंडू आणि 6 धावा. अटीतटीचा सामना काय घडेल. 6 चेंडू आणि विजयासाठी हवे आहेत. अमोल तिवारी स्कोरर 6 धावा. इट्स ओके. सामना अजून अटीतटीचा बाकी आहे. सामन्यामध्ये कोणी जिंकू शकतो कारण
कर्तृत्वाची जर उंची मोठी असते, कर्तृत्वाची उंची मोठी असते, त्यावेळेस नशिबाला झुकावंच लागत असतं, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचं खेळ मानलं जातं. ओव्हर टू ठाकरे सर, काय म्हणाल सर, या वाडा तालुक्यात इतिहासजनक सामना सुरू आहे. तर मला तर खूपच अभिमान वाटतो नेहमीच महिला वर्गाचा, कारण त्यांना जास्त प्रोत्साहित करणं. आणि आपण पाहतो वाडा स्ट्रायकर सोबतचे ब्रीद वाक्य आहे, ते ब्रीद वाक्य आज प्रत्यक्ष सत्यात साकार लावत आहे. महिला जिथे जिथे आपल्याला हातभार लावता येईल, त्यांना पुढे नेता येईल, तो प्रयत्न करत राहिला पाहिजे आपल्या पुरुष वर्गाने, आणि त्यांना जास्तीत जास्त संधी देत राहिला पाहिजे. कारण आज खूप आघाडीवर आहेत, आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण पाहतोय अनेक मोठ्या मोठ्या पदाधिकारी आहेत या महिला, आणि असं त्यांना प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे, हाच उद्देश असेल त्यामधला. आणि तर मात्र पुढचा चेंडू मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि एक झेल सुटला गेला, मात्र हातातून सामना सुटतो असं म्हणावं लागेल, कारण झेल जिथे सोडला तुम्ही पकडो किंवा जितो मॅच, हे ब्रीद वाक्य म्हटलं तर क्रिकेटमधला. इथे मात्र झेल सुटला आणि त्याचा फायदा घेताना एक धाव घेतली गेली. तर धाव संख्या जाऊन पुढे 29 वर अजूनही 5 धावा करायची आहेत. 5 चेंडू दाखल बाकी राहतो सामन्यामध्ये, तो पालघर संघाला जिंकण्यासाठी. कारण पालघर आपण पाहतो तो एका आपल्या जिल्ह्याचं स्थान आणि मुंबईसारखं एका महानगरीमधून हा एक संघ आलेला. तर षटकातून आता दुसरा चेंडू कृतिका आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच असं म्हटलं क्रिकेटमध्ये, हुकला तो मोकला आणि ठोकला तो जिंकला, ग्रामीण भाषेतला शब्द टोशास ठोसा. तर हे मात्र सूरज यांचे हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकतो, आणि काटेकी टक्कर सध्या आपण पाहूया सामन्यामधली. आणि हा पुढचा चेंडू थोडासा बराचसा वेट केला, इंतजार केला, आणि चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा देखील आला होता नुकताच पंचांचा. +1 अशा 2 धावा संघासाठी जमा होत आहेत, आणि फलकावर धावसंख्या लागली ती 31 धावा 31. अजूनही 3 धावा पाहिजेत सामन्यामधून. तर ही पालघरची ताकद म्हणावी लागेल. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि मात्र अजूनही 3 धावा पाहिजेत सामन्यामधून. तर पालघर संघाने, पालघर तालुक्याने खूप मोठे क्रिकेटपटू आपल्याला दिले आहे. आपण पाहतोय सध्या आदित्य तरे आहेत, शार्दुल ठाकूर आहेत, पूर्वीचे आपण काही पाहिलं असेल तर राजेश सुतार सारखा खेळाडू या पालघर तालुक्याने दिला, पालघर जिल्ह्याने दिला. म्हणजे क्रिकेटपटूंची एक भरणा असलेला पालघर तालुका, आणि पुन्हा एकदा चमकतायत या सामन्यामधून. तर कृतिका षटकातला पुढचा चेंडू. कोच चॅलेंजरचे जे प्लेयर्स असतील पुढचा सामना खेळणार आहे, त्यांनी कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माझे सज्ज व्हायचे, सर्वांनी थांबायचं तिथे येऊन स्टेजच्या मागे. तर आमचे स्कोरर म्हणतात आता धावा आपण करायचे फलकावर, ते किंवा 2 धावांची आवश्यकता राहते सामन्याला जिंकण्यासाठी. आतापर्यंत 2च गडी बाद झाले आहेत, आणि पालघर संघ मात्र आगे कोच करतोय सामन्यामध्ये. त्यांनी ज्याप्रमाणे उत्तर दिलं होतं, मग आपण मुलाखत सूरज यांनी घेतली होती त्या खेळूंची, तेव्हा सांगितलं आम्ही नक्कीच हरवण्याचा प्रयत्न करू या मुंबई संघाला, आणि त्यांचा हा शब्द खरा करण्याचा प्रयत्न होतो सध्या. दरम्यानला हा पुढचा चेंडू यावेळेस स्लो टाकला, हाताळला गेला, आणि लगेच तर एक डॉट चेंडू पडतोय सामन्यामधून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले, आणि अजूनही 3 चेंडूमध्ये 2 धावा. सामन्यातली रंगत वाढते, नक्कीच रोमांचकता वाढते सामन्यातली. बघूया इथे कुणी जिंकू शकतो. अजूनही संधी असेल मुंबई संघाला परतण्याची, कारण 3 चेंडू त्यांना इथे चांगल्यापैकी हाताळावे लागतील, चांगल्यापैकी गोलंदाजी इथे रोखावे लागेल या फलंदाजांना. तर पालघर संघाला मात्र सामन्यात जिंकण्यासाठी मात्र पुढच्या धावा कराव्या लागतील. पुढचा चेंडू अगदी वेट केला पुन्हा एकदा, आणि चेंडू स्क्वेअर लेगला मारल्यानंतर फलंदाज 1 धाव आरामात घेत आहेत. तर आपल्या संघासाठी 1-1 धावेचं महत्त्व ते ओळखून या सामन्यामध्ये, प्रदर्शनी सामन्यामध्ये आपण पाहतो सेलिब्रिटी सामना खेळला जातोय, तो लेडीज सामना. आणि आता 2 चेंडूमध्ये 1 धाव. बघा सामन्यातली रोमांचकता अगदी शिगेला पोहोचलेली. नक्कीच दोन्ही संघांची मेहनत पणाला लागली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज, सामना टाय होते, आणि 1 धाव विजयासाठी पालघर संघाला. अटी-तटीचा सामना, नक्की ठोसा ठोसा, ज्याबद्दल दोन्ही कर्णधार बोलले होते आम्ही, टीट फॉर टॅटची लढाई देऊ. आणि यावेळेस मात्र पालघर संघ विजयी होतोय. व्हॉट अ बॅकिंग, अतिशय टर्फिक क्रिकेट मात्र निधी, अतिशय जबरदस्त फलंदाजी, श्रद्धा, एक चांगली सुरुवात झाली, आणि तेवढी साथ मात्र फलंदाजाकडनं विजय होतोय. आणि या वाडा तालुक्याच्या इतिहासातील पहिला सामना महिलांचा, WPL 2017 महिला विजय संघ पालघर. थँक्यू निखिल वाकले. तर निश्चित रूपानं सामना जिंकलाय टीम पालघरनं. आपण कौतुक करूयात, त्यांचं अभिनंदन करूयात, आणि चांगली फाईट दिली त्यांना. निश्चित रूपानं त्यांचं सुद्धा कौतुक. टीम मुंबई जे स्वतः सीमांपार अगदी मोठ्या शहरातून इथं आल्या होत्या. तर नाणेफेक होते. आपण वाडा स्ट्रायकर संघाचा संघनायक आणि कोहोज चॅलेंजर संघाचा संघनायक ज्या बाउंड्रीज मारल्या, निधी घरत, मी आमंत्रित करेन. आपल्यासाठी पारितोषिक आलंय, त्या पारितोषिकाची स्वीकृती आपण करायची आहे. एकंदरीत अप्रतिम बहारदार खेळी जिच्या प्रयत्न पाहायला मिळाली ती निधी घरत.
तर तिच्यासाठी पारितोषिक येत आहे सन्माननीय सुबोधजी वेखंडे, त्याचप्रमाणे ज्यांनी पारितोषिक दिलंय त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक. कमी टीम वाडा स्ट्रायकर्स आणि टीम कहोज चॅलेंजर्स दोन्ही संघांचे संघनायक लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक मोठी लढत, एक करारी लढत पाहायला मिळेल. सेमी फायनलचा नॉकआउटचा सामना, जो जिंकेल तो अंतिम फेरीत खेळेल अभिनव पॅन्थर संघाशी, कारण अभिनव पॅन्थर संघ अंतिम फेरीत जाऊन धडकलाय. And man of the match award goes to one and only Parka team of all-rounder Nidhi. Please welcome. जोरदार टाळ्या. वाडा प्रीमियर लीग WBR 2017चा इतिहासजनक महिलांचा सामना आणि विजेते पालघर. वैयक्तिक जर पाहिली तर 18 धावा 34 धावांचा पाठलाग करताना 2 विवो रिअल अकॅडमी, 1 ब्रँड पार्टनर चौकार पाहायला मिळाले. वर्ल्ड निधी प्लीज वेलकम द स्टेज. रियल अकेडमी एंड वीवो बाउंड्रीज, 2 बाउंड्रीज, 2 बाउंड्री के साथ एक अच्छी बल्लेबाजी. अमोल तिवारी कंट्रोल यार, नो डिस्टर्ब. और यहाँ पे प्लीज वेलकम द स्टेज. तर बघा सूरज पाटील खरोखर सुंदर कॉमेंट्री आपल्याला देत आहेत आणि या दरम्यान आपण या खेळाडूचा सन्मान करतोय, गौरव करतोय. जो नुकताच सामना झाला मुंबई वर्सेस पालघर, त्यामध्ये पालघर संघासाठी शानदार प्रदर्शन घडवलं ते या खेळाडूने आणि त्यांचं गौरव करण्यासाठी त्यांना विनंती असेल त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर यावं, व्यायामी मंचावर यावं ते या खेळाडूने. तर आमचे जे सहप्रायोजक आपण पाहतोय त्यांच्या इथे आपण देतोय राकेशजी पाटील यांच्याकडून खास बक्षीस, विवो पार्टनर, त्याचसोबत रिअल अकॅडमीकडून याची खास एक पारितोषिक असेल चषक रूपाने आणि या खेळाडूचा सन्मान केला तर अतिशय जो गौरव केला तर खूपच गौरवशाली कामगिरी या सामन्यामधून हे मैदान गाजवलं. कादिवलीचं हायटेकचं मैदान आणि शानदार प्रदर्शन. तर खऱ्या अर्थानं निधी घरं तिला शुभेच्छा देऊयात. अप्रतिम खेळ